हॅलो फ्रेंड्स, मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू धैर्य साळगावकर व्लॉग. धैर्य साळगावकरच्या चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड होणार आहे. ऍक्च्युली धैर्यचा उद्या बर्थडे आहे आणि तो आपल्या बर्थडेला घेऊन ना खूप एक्सायटेड असतो नेहमी. आणि त्यांनी रिसेंटली त्याच्या एका फेवरेट युट्यूबरचा व्हिडिओ पाहिला आहे. त्यांनी त्या आता आपल्या मुलासाठी खूप चांगले चांगले सरप्राईजेस प्लॅन केले होते व्हिडिओमध्ये. तर धैर्यचं पण अपेक्षा आहे आता की आम्ही पण थोडंफार त्याच्यासारखं करावं. बिईंग अ मिडल क्लास फॅमिली आपल्याला ते सगळं काही सबस्क्राईबेस प्लॅन करता येणार नाही. तर त्याच्या फेवरेट युट्यूबरचं नाव आहे रॉयल्टी फॅमिली. तर तुम्ही बघू शकता त्यांनी त्याच्या मोठ्या मुलासाठी खूप सारे दरवर्षी तो करतोच व्हिडिओ आणि चांगले चांगले सरप्राईजेस प्लॅन करतो त्या व्हिडिओ. मी बघितले 3-4 व्हिडिओ त्याचे. आता तो ऑलमोस्ट 14 इयर्सचा झालेला आहे. तर त्याचे मी 10 इयर्स, 11, 13 इयर्स असे 3-4 व्हिडिओज बघितले त्याचे बर्थडे सरप्राईज. तर ते तर खूप महागडे महागडे सरप्राईजेस आहेत. आपण काय ते सगळं काय करू शकत नाही. पण त्याचे पण लिमिटेड अपेक्षाच आहेत. म्हणजे ते बर्थडेला घेऊन बोलत होता का मिस्टर की काय काय करणार काय काय करणार. तर मी त्याला विचारतो तुला काय पाहिजे ते सांग ना, तर ते आपण करायचं ट्राय करूया. त्याला ते माहित नाही, मला माहित नाही करतोय. तर तरी पण कालपासून बोलतो की 12 वाजता माझा केक कापणार आहे का, स्कूलमध्ये चॉकलेटचा मी देणार आहे का मला द्यायला. हे असे छोटे छोटे बेसिक्स आहेत तसे बघायला गेलं तर. कारण की आता तर ट्रेंडच आहे की सगळे मोठे मोठे लोकांचे पण 12 वाजता केक कापतात. तर थोडेच फार अपेक्षा जे काही आपण आपल्या बजेटेड मध्ये असणार आहे ते सगळे आपण करायचे ट्राय करणार आहात. तुम्ही पण करू शकता, महागडे काहीच नसणार आहे. जे पण मी काही छोटे मोठे गेम्स त्याच्यासाठी खेळणार जे पण असणार ते बजेटेड असणार आहे. तुम्ही पण तुमच्या मुलासाठी घरी ते प्लॅन करू शकता. तर आता धैर्यला मी घेऊन त्याच्या म्युझिक क्लासला आलेलो आहे. मी तुम्हाला त्याचा म्युझिक क्लास दाखवतो. आणि त्यानंतर मग डीमार्टला जाणार आहे. ते चॉकलेट्स घेणार आहे त्याच्या स्कूलमध्ये द्यायला. आणि एक छोट्याची पेस्ट्रीज या छोटस बघतो केक जो 12 वाजता आपण कापू शकतो. आणि मग शाळेतनं आल्यावरती त्याचं संध्याकाळी आपण परत त्याचं एक केक कट करणार. तर जे काही आपण करणार आहोत, सरप्राईजेस प्लॅन करणार आहोत, या व्हिडिओमध्ये आपण रेकॉर्ड करणार आहोत. आणि तुम्ही हा व्हिडिओ तेरीच्या चॅनलवर पाहू शकता. तर चला करूया आपल्या ब्लॉगचा सुरुवात. तर धैर्यचे म्युझिक क्लास आहे, क्रिएटिव्ह कॉर्नर. हा बघा सामनेच बसलाय. आज जरा लेट आलो तर मेंबर्स खूप आहेत. तर धैर्यला साईटचं भेटलेलं आहे. धैर्य करतोय आपला, बघून बघून शिकतोय. तर 4 वीक्स झाले त्याला येऊन. म्हणजे वीक 4 वीक्स असे, म्हणजे सॅटर्डे संडेलाच येतो तो. तर धैर्य आपल्या क्लासमधनं सुटलेला आहे. चला जाऊया घरी बेटा. हा आणि शीला मावशीने ते कपडे दिले ना. कधी आज संध्याकाळी आलेली तेव्हा. हा ते क्लासला जाऊन घालू का स्कूलला? ओके, घालू शकतो. मम्मीचा फोन येतोय, थांब जरा. हा हा. मित्रांनो, आपण आलो डीमार्टला. डीमार्ट आमच्या घरापासून 5 मिनिटाच्या दुरीवरतीच आहे. तर धैर्यला ना मेलोडी चॉकलेट्स पाहिजेत. आपण इकडे बघायला भेटेल. तर आपण मेलोडीचे 100 पीसेस घेतले. 150चं एक पॅकेट, 50चं एक पॅकेट छोटा आणि मोठा एक घेतलेला आहे. हे बघा. चला. तर लीना चॉकलेट घेऊन झालंय, तू काय करतेस इकडे? त्याचा उद्या बर्थडे आहे ना. हम्म. आणि तिची एक्झाम पण आहे, मग त्याला परफेक्ट गिफ्ट म्हणून मी पेन घेते जिल. जेल पेन कितीचे आहेत? ते 100 ₹10 पर पीस आहे ना. ठीक आहे, चालेल. चल. तर धैर्यसाठी आपण हा शर्ट घेतलाय. तर धैर्यसाठी एक पेस्ट्री घेऊया आपण. हा पायनॅपल फ्लेवर एक पेस्ट्री घेऊया. आता 12 वाजता कापायसाठी. दुसऱ्याकडे कमी रोडला पण एक दुकान आहे, तिकडे पण बघू आपण. पण हे जवळचे जवळ. आणि केक कैसे रेंज में है? 250 ते 400च्या रेंजमध्ये आहे. तर बघूया, चला. अजून गेले आहेत. चल ये, धैर्याला घेऊन ये. केक सरप्राईज तुझा आता 12 वाजताचा हा छोटाच आहे. कापून घे. चल ये, बस. उद्या आपण कापूया. आता सध्या तुला हा केक आहे. ते स्पून घे. चल काप. फूक मार पहिला. फूक मार. हे हॅपी बर्थडे. काप. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर धैर्य. हॅपी बर्थडे टू स्वतः गाला. तुझं चॉकलेट आणि तुझं पेन. आता एक्झाम येते ना, त्यासाठी तुला थँक्यू मम्मा.
हो तुम्ही दोघं गेलेला DMart मध्ये हे घ्यायला. हा. चल एन्जॉय. आता जाऊन झोपायचं उद्या सकाळी शाळेत जायचं आहे ना, ते घेऊन जा मग स्कूलला. आणि मग परत एक अजून एक केक घेणार, पण एक भरपूर मोठा आलाय. ओके चल. हॅपी बर्थडे बेटा. गुड नाईट. बाय. बाय. चॅन झालाय रेडी स्कूलला जायला, बर्थडे सेलिब्रेट करायला. लुक हिअर बेटा. हो व्हेरी नाईस. चल आज सिव्हिल ड्रेस घातलेला आहे, कॅज्युअल वेअर. शाळेचा युनिफॉर्म घातलेला नाही आहे. चला वेरी येतो आहे. वेराला माहीत नाही. बघूया आपण रेकॉर्ड करूया इकडे लपून लपून. एरियाला माहीत नाही मी आज आहे. एरियाचा रिॲक्शन आपण बघूया. आला बघितलं रे रे. चॅम्पला सरप्राईज दिला मी. हाऊ वॉज दी सरप्राईज? Not very surprising. वाय? I saw you. बट यू वर नॉट एक्सेप्टिंग मी टुडे ना, Yeah. सो But that was still not a good surprise. ओके चल जाऊया घरी. घरी आलेलो आहे अँड देरिया वॉज नॉट सरप्राईज दॅट मच. आय वॉज एक्सेप्टिंग. चला काही नाही, आता आपण पुढचा प्लॅन करूया देरियाच्या बड्डे पार्टीचा. सो देरिया एक्सायटेड? Yes. ओके चल. आणि मी सांगू का मी सरप्राईज करणार होता. ओके. मी सांगितलेलं कालपासून तो मला सरप्राईज करणार होता, म्हणून मी तेवढं एक्सपेक्टेड नव्हतं ते तुम्हाला असे सरप्राईज करणार. तो तू एक्सेप्टेड होतास की नाही? तो न होता तू, म्हणजे तुला वाटलेलं ना मी सुट्टी घेणार? हा मला माहिती, माझा बर्थडे आहे म्हणून तो सुट्टी घेणार. तुम्ही बोललेला मला सरप्राईज करणार. म्हणून मी तेवढं ओके surprise नव्हतो. ओके. सो धैर्यने प्रेडिक्ट केलं होतं, काही इशू नाही. चला चॅम्पला बोलू काय तुझा बड्डे सेलिब्रेट होणार नाही आहे. तो थोडासा नाराज झाला आहे आणि अभ्यासाला बसायला सांगितलं, तर अभ्यास करतो आहे. तर आमचं प्लॅन चाललं आहे की त्याला रूममध्ये बसून बाहेर जरा डेकोरेशन करायचं. तर करू द्या त्याला अभ्यास. चला तर धैर्य आहे घरी. आम्ही आलो मीरा रोडला केक ऑफ दी डेमध्ये घ्यायला. केक्स चॉकलेट्स केक इकडे भरपूर आहेत. दिले आहेत नाही काय, 350च्या रेंजमध्ये, 350 400च्या रेंजमध्ये आहे सगळे. तर बघूया आपण चॉकलेट केकच घेऊया, कारण की धैर्याला चॉकलेट केक आवडतो. वरून मस्त वाटतं. ह्या साईडला पण मस्त आहेत, पायनॅपल आणि हे सगळे, पण त्याला आवडत नाही ते. हे मस्त आहे हे वाले केक, क्रीमी एकदम. तर आपण हा वाला केक घेतला ना बघा. त्याला चॉकलेटमधलेच केक आवडतात, तर आपण तेच घेतो. ॲक्च्युली हा फ्लेवर चांगला आहे. रबडी फालुदा आणि हे जे आहेत ना रसमलाई, हे खूप मस्त आहे खायला, पण त्याला आवडणार नाही म्हणून नाही घेतलं. आणि चांगल्या रेंजमध्येच आहे, 500च्या रेंजमध्ये हाफ के जी आहे. हे मस्त समोसे घेतले आहेत जोधपूरवाले, कारण यांनी वेफरचं पॅकेट घेतलं. तर लीनाकडे आहे सगळं. तर आमचं ना चॅमचं बड्डे सेलिब्रेशन थोडंसं डिलेच झालं आहे. 8:45 झाले आहेत, अजून काही डेकोरेशन केलंच नाही आहे, कारण की आमच्याकडे आता पाणी आलं आहे. तर पाणी भरण्यामध्ये सगळं मारामारी चालू आहे. जेव्हा पाणी भरून होईल तेव्हा चॅमचा बड्डे सेलिब्रेट करणार. तो सर बिचारा रूममध्येच बसला आहे. बलून्स फुगवले आहेत, एवढंच डेकोरेशन केलं आहे आपण, जास्त नाही केलं आहे. बलून्सने ॲक्च्युली भिंतीवर चिटकत पण नाही, मार्बलवर पण नाही, चिटकवल्यावर नाही असं खाली पडत आहेत आणि हे सगळं बॉल निघतो आहे. तर नाही चिटकवलं आहे. तर इथेच आपण धैर्याचा केक कट करूया. चला. दमलो चिटकून, कारण की पावसामुळे ना लाद्यांना मॉइश्चर झाले, तर त्याच्यावरती डबल टेप या जे गम येलं आहे ते पण लावून चिटकत नाही. कसे चिटकले आहेत हे, तर एवढे खाली राहिलेलेच आहेत. तर टाईम पण खूप झाला आहे, 9:15 10 झाले. चला आमचा केक कापून घेऊया. बिजा कधीपासून वाट बघतो. हां घेऊन ये इकडे
टॅन्टेड ओपन आहे. तुला काय वाटलेला? बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हे माझा बोरा, हॅपी बर्थडे टू यू, हे हॅपी बर्थडे टू यू. 3 स्टार्ट बघा. हे बोलू नको. हे पुढे तर बघू. जवळ जवळ हे पुढे तुझा. तिथे 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 फोड त्याचा फोड फोड त्याचा फोड 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 पप्प्याचं आणि धैर्याचं कॉम्पिटिशन वाढतो. जा जॅम जवळ पटकन फटाफट जवळ जा जवळ जा कोण नाही जा पुढे जा जा उडवा कसा पण करा पडायला देऊ नका. उडू खाली पडेल त्याला हारे उडवा उडवा असा काय ना हात बीत ज्याचा खाली पडेल पहिला का उड ब्लॅक वाला तकच उडवत राहा उडवत राहा. आणि बाकी जाऊन बोल. अरे रे Happy birthday, dear. Happy birthday to you. चला कुमार. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे धैर्य. का का तर झाला चॅम एन्जॉय करतोय आपला बर्थडे. तर चॅमचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला. कसा होता चॅम बर्थडे तुझा? सरप्राईज एन्जॉय. राकेश काका, हर्षू दादा सगळे होते ना सगळे होते. धैर्य, तकू, बिकू सगळे. चॅम इकडे बघ. तर कसा वाटला तुला सरप्राईज बर्थडेचा? भरपूर मस्त वाटलं मला. खरोखरच वाटलं असं हे मोठं केक नाही देणार मला. सो यू एन्जॉय. येस. चल तू एन्जॉय झाला म्हणजे आमची मेहनत रंग लागली. थँक्यू बेटा. हॅपी बर्थडे वन्स अगेन. थँक्यू. सो फ्रेंड्स असा होता चॅमचा बर्थडे. तर इट्स नॉट ऑल अबाउट मनी. आपण स्पेंड करतो पण ज्या प्रकारे आपण प्रयत्न करतो की आपल्या जवळच्या व्यक्तीला कसं आपण स्पेशल फील करू शकतो दॅट्स ऑल अबाउट. तर असा होता आमचा प्रयत्न की धैर्याला थोडंसं बड्डेला स्पेशल फील करावा. तर धैर्याने खूप एन्जॉय केलं. तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर धैर्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबा जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील. लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये. टिल देन देवा काळजी.